केंद्रीय निवडणूक आयोग देशामध्ये निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी असलेली घटनात्मक संस्था. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये ही लोकशाही टिकवण्यात निवडणूक आयोगाचा रोल हा निश्चितच मोठा आहे. पण गेल्या काही काळापासून निवडणूक आयोग आणि त्याच्या कारभारावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या SIR मुळे निवडणूक आयोग हा मतदारांचा मतदानाचा हक्कच काढून घेतोय असे आरोप करण्यात आले. तसंच निवडणूक आयोग हा थेटपणे भाजपसाठी काम करत असल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी म्हटलेलं. त्यामुळे निवडणूक आयोगावर अनेक सवाल उठवण्यात येत आहेत. आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाबद्दलच्या एका कायद्यावरनं केंद्र सरकारला काही प्रश्न केलेले आहेत. निवडणूक आयुक्तांच्या निवडीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशांना डावलण्याच्या सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने सवाल केलाय. यावरनं सरकारकडनं कोर्टाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं असून देशाच्या पंतप्रधानांवर तुम्हाला अविश्वास आहे का असं सरकारकडनं कोर्टाला विचारण्यात आलंय. त्यामुळे आता निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरूनच सरकार आणि सुप्रीम कोर्टात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. नेमका हा विषय काय? निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरनं कोर्टाचे आक्षेप काय आहेत आणि त्यावर सरकारची भूमिका काय? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी आपल्याला निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची पद्धत आणि त्याबद्दलचा घटनाक्रम पाहणं महत्त्वाचं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. पण नियुक्तीची प्रक्रिया कशी असावी यासाठी दीर्घकाळ स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया नव्हती. निवडणूक आयुक्तांच्या निवडीबद्दल कायदा करण्याचे अधिकार संसदेला दिलेले आहेत, पण त्यासाठी कायदा झाला नाही. म्हणजेच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून केली जात होती. यावरती अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित होत होते. जर निवडणूक आयोग ही स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था आहे तर मग आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीबद्दल सरकारचा हस्तक्षेप आणि प्रभाव का असावा असे प्रश्न केले जात होते. मग अलाहाबाद उच्च न्यायालयातले वकील अनुप बरनवाल यांनी 2015 मध्ये या विरोधात सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली. ज्या सरकारला निवडणूक लढवायची आहे त्याच सरकारच्या हातात निवडणूक आयुक्त निवडण्याचे अधिकार असतील तर निवडणूक आयोग स्वतंत्र कसा राहणार असा आक्षेप बरनवाल यांनी याचिकेतनं घेतला. त्यांनी आयुक्तांच्या निवडीसाठी कॉलेजियम पद्धतीची मागणी केली. मग 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण महत्त्वाचं असल्याचं मानून 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवलं. नोव्हेंबर 2022 मध्ये घटनापीठासमोर या विषयावर सविस्तर सुनावणी झाली आणि मार्च 2023 मध्ये सुप्रीम कोर्टानं यावरती निकाल दिला. कोर्टाने असं सांगितलं की लोकसभा, विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्यापासून ते निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यापर्यंतचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. म्हणूनच या आयोगावर होणारी आयुक्तांची नियुक्ती सुद्धा स्वतंत्र आणि विश्वासार्ह असणं गरजेचं आहे असं मत सुप्रीम कोर्टाने मांडलं. त्यामुळे जोपर्यंत संसद मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीबाबत कायदा करत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सुप्रीम कोर्टाने एका समितीची शिफारस करून तात्पुरती व्यवस्था तयार केली. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश करण्यात आला. या समितीकडून आयुक्तांच्या नावांची शिफारस केली जाईल आणि त्यानुसार राष्ट्रपती हे केंद्रीय निवडणूक आयोगातल्या आयुक्तांची नियुक्ती करतील अशी व्यवस्था सुप्रीम कोर्टानं तयार करून दिलेली. पण ही व्यवस्था कायमस्वरूपी नव्हती. संसद जोपर्यंत आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदा करत नाही तोपर्यंतचीच ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली. मग केंद्रातल्या मोदी सरकारने काय केलं तर त्यांनी 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा कालावधी कायदा 2023 संसदेत मांडला. यामध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री अशा 3 जणांची समिती निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करेल अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती. म्हणजे काय तर सुप्रीम कोर्टानं तयार केलेल्या समितीमधनं केंद्र सरकारनं फक्त भारतीय सरन्यायाधीशांना वगळून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्र्यांचा समितीत समावेश केला. डिसेंबर 2023 मध्ये संसदेत मोदी सरकारचा हा कायदा मंजूर झाला, पण समितीमध्ये पंतप्रधान आणि त्यांच्याच मंत्र्यांचा समावेश असणं यावरनं निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत पुन्हा एकदा केंद्र सरकारचा हस्तक्षेप जास्त असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे यावरती विरोधकांनी टीका देखील केली. तसंच सरकारच्या या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या. याच याचिकांवर 30 जुलैला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने सरकारला काही महत्त्वाचे सवाल केलेत.
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता म्हणाले, सुप्रीम कोर्टानं अनुप बरनवाल खटल्यामध्ये सुचवलेली समितीची पद्धत ही महत्वाची होती. लोकशाहीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त हे अत्यंत महत्वाच्या पदांपैकी एका पदावर असतात. हा त्यामागचा विचार होता. इतर उच्च घटनात्मक पदांच्या बाबतीत संसदेनं अवलंबलेल्या कार्यपद्धतीचा विचार करता निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतनं सरन्यायाधीशांना वगळण्याच्या संसदेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं जाऊ नये? सीबीआयचे प्रमुख आणि लोकपाल अशा महत्वाच्या पदांच्या नियुक्ती प्रक्रियेत भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश केला जातो. मग लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेतनं सरकारने सरन्यायाधीशांना वगळण्याचं कारण काय, असा सवाल न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्याकडनं सरकारला करण्यात आला. यावरती सरकारच्या बाजूने अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आर व्यंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केलाय. आर व्यंकटरमणी म्हणाले की निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल कायदा करण्याचा संसदेला अधिकार नाही, अशी कोणतीही परिस्थिती किंवा मुद्दा उपस्थित होत नाही. पदाचा गैरवापर किंवा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याचा बळी दिला गेल्याचा कोणताही आरोप तथ्यांच्या आधारे सिद्ध होत नाही. फक्त सरकारला चॅलेंज करायचं म्हणून संसदेच्या कायदेविषयक निर्णयाला अवैध किंवा अमान्य ठरवता येणार नाही. संसदेचं तोंड बंद केलं जाऊ शकत नाही, असं देखील आर व्यंकटरमणी यांनी ठामपणे सांगितलंय. तर अनुप बरनवाल खटल्यातील निकालातनं उद्भवणाऱ्या मुद्द्यांमध्ये महत्वाचे घटनात्मक प्रश्न अंतर्भूत आहेत, ज्यांचा विचार घटनापीठाने करणं आवश्यक आहे, असा आग्रह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी धरला. तसंच अनुप बरनवाल खटल्यातील निकालात फक्त एक तात्पुरती व्यवस्था सुचवण्यात आली होती. त्यात कलम 324 अंतर्गत संसदेच्या कायदेविषयक अधिकारांवर मर्यादा आणणारा कोणताही बंधनकारक घटनात्मक कायदा निश्चित करण्यात आला नव्हता. कलम 324 नुसार केलेल्या कायद्यामध्ये निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांसारख्या बाह्य व्यक्तीचा समावेश केला नाही. फक्त याच कारणावरनं तो कायदा रद्द ठरवला जाऊ शकतो का? संसदेच्या कायदेविषयक अधिकारांवर काही अप्रत्यक्ष मर्यादा लादल्या जाऊ शकतात का? आणि कायद्याची वैधता तपासताना न्यायालय घटनात्मक पदांवरील व्यक्तींकडनं अधिकारांचा गैरवापर किंवा चुकीचा हेतू असल्याचं गृहीत धरू शकते का, असे सवाल मेहता यांनी केले. तुषार मेहता असं देखील म्हणाले की पंतप्रधान पदाला एक पवित्रता आहे आणि निवड समितीच्या निर्णयावर शंका घेणं हे पंतप्रधानांसारख्या पदाच्या आणि संसदेसारख्या घटनात्मक संस्थेच्या घटनात्मक विश्वासाला कमी लेखण्यासारखं आहे. जर त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवायचा नसेल तर मंत्रिमंडळ निवडतानाही त्यांनी एखाद्या माजी न्यायाधीशाचा किंवा बाहेरील व्यक्तीचा सल्ला घ्यावा, अशी तरतूद कायद्यात का नाहीये, असा थेट सवाल सॉलिसिटर जनरल मेहता यांनी केलाय. जर सरकार एखाद्या नियुक्तीत सहभागी झाल्यानं त्या पदाच्या स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण केले जात असतील तर न्याय व्यवस्थेतल्या नियुक्त्यांमध्ये सुद्धा बाहेरच्या व्यक्तींचा समावेश नसतो. मग त्या नियुक्त्यांवर सुद्धा विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न सरकारकडनं सुप्रीम कोर्टाला करण्यात आलाय. यावरती न्यायमूर्ती दत्ता असं म्हणाले की हा मुद्दा पंतप्रधानांवर अविश्वास दाखवण्याचा नाहीये. आम्ही पंतप्रधानांवर विश्वास ठेवू शकतो, पण गेल्या काही वर्षात असं घडलेलं नाहीये. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीत सरकारच्या बाजूने 2 व्यक्ती आहेत तर विरोधकांच्या बाजूने फक्त 1. निवडणूक आयुक्त ही एक स्वतंत्र व्यक्ती असायला हवी. या समितीने निष्पक्षता राखली जात नाही, असं आमचं म्हणणं नाहीये, पण ती दाखवली तरी गेली पाहिजे, असं न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी स्पष्टपणे सांगितले. या सगळ्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचं की नाही याबाबतचा आपला निकाल राखून ठेवलाय. पण आधीच निवडणूक आयोग सरकारच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोप होत असताना आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा समितीतनं सरन्यायाधीशांना वगळण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्यानं याची मोठी चर्चा होतीये. यावरनं सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांवरच्या अविश्वासाचा मुद्दा देखील उपस्थित झाल्यानं सरकार आणि सुप्रीम कोर्ट आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड ब्लूला सबस्क्राईब करा.